ओम जय गुरुदेव. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. तर तुमच्या घरात जर नेहमी नेहमी अशा गोष्टी होत असतील, अमावस्या आली, पौर्णिमा आली की कोणास तरी काहीतरी दुखायला सुरुवात होते, घरात भांडणं होतात, वाद व्हायला सुरुवात होते आणि नेहमी नेहमी असंच होतं. तर तुम्ही त्यावेळेला लक्ष ठेवायचं. आता ह्या पौर्णिमेला जर असं झालं तर परतच्या पौर्णिमेला, अमावस्याला काय होते हे लक्ष ठेवायचं. आणि जर असं ज्यांच्या घरात होत असेल त्यांनी खरंच काळजी घेण्याची गरज आहे. कारण पोटात ऐन वेळेला पोटात दुखणं, डोकं दुखणं आणि घरात वाद होणे हे लक्षणं जर म्हटलं तर कोणीतरी तंत्रक्रिया केल्याची लक्षणं असतात. दारामध्ये काहीतरी पडणं. आता नेहमी नेहमी जर तुम्ही म्हणत असाल की आमचं खूप लक्ष असतं तरी पण कुठंतरी कोणीतरी काहीतरी टाकलेलं असतं, अशा वेळेला काय करायचं? तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो. तर तुम्हाला जर अशी शंका आहे, तुमच्या घरावर कोणीतरी काहीतरी करते, तुमच्यावर कोणीतरी काहीतरी करते, त्यावेळेला एक काम करायचं. महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आणि जाताना घरातून पाणी घेऊन जायचं. त्या पाण्याने अभिषेक करायचा आणि त्या पाण्यात जाताना थोडीशी काळी तीळ टाकायचे आणि अभिषेक करायचा. आणि पहिला अभिषेक असा करायचा. नंतर जे जाल त्यावेळेला पाणी घेऊन जायचं आणि तिथलं जे जल आहे, ते जे आपलं जलधारीमधनं येतं ते जल महादेवाच्या पिंडीवरनं खाली आले की ते कुठलं तरी भांडं घेऊन जायचं, त्या भांड्यामध्ये जमा करायचं आणि ते पाणी घरी घेऊन यायचं आणि तुमच्या पूर्ण घरामध्ये शिंपडायचं. त्याच्याने तुमच्यावर कुणी तंत्र करत असेल, तुमच्या घरावर कुणी काय करत असेल तर ह्या सगळ्या दोषातनं मुक्तता मिळते. तर हा उपाय सगळ्यांनी नक्की करा. आणि पहिल्यांदा जे मी सांगितलं, एकदा काळी तीळ वाहून एकदा अभिषेक करायचा. काळे तीळ वाहून अभिषेक का करायचा? तर ते पितरांची शांतता होती आपल्या. त्याच्यासाठी एक वेळेला काळे तीळ टाकून अभिषेक करून घ्यायचा. नंतरच्या वेळेला जेव्हा जाल दुसऱ्या सोमवारी, तर दररोज जरी केलं तरी चालेल. मग नंतर जेव्हा जाल तेव्हा फक्त पाणी घेऊन जा आणि त्या पाण्याचा अभिषेक केलेलं ते पाणी घरी घेऊन या. जलधारीमधनं जे पिंडीवरनं खाली येतं ते पाणी शिंपडा आणि तुम्हाला काय फरक पडतोय स्वतः अनुभव घ्या. पण दोष काढायचे, ठेवायचे नाही. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ दे. उदे पद्मावती माता की जय.